प्रश्न हा आहे की समाजात महिलांचं नेतृत्व आहे का? तर समाजात महिलांचं स्थान हे दुय्यमच असल्यामुळे आज आपल्याकडे कितीही कायदे असले आणि ते कितीही कडक असले, सतत समाज प्रबोधन जरी होत असलं, मुली शिकत असताना सुद्धा, म्हणजे ही जी गौरी गर्जे आहे ही डेंटिस्ट होती, तरीही हुंडा हा समाजाला मान्य असणारी एक गोष्ट आहे. हुंडा म्हणजे काय? पैसे देऊन एखाद्या मुलाला विकत घेणे आपल्या मुलीसाठी. पण हे मान्य आहे लोकांना आणि अनेक ठिकाणी फक्त तो हुंडा म्हटल्या नाही जात, अनेक असे बळी जात असतात. आणि मग आपण काय ऐकतो? पदराला आग लागली. स्वयंपाकघरात काम करत असताना ती पदराला आग अनेक वेळेला लागलेली नसते, ती लावलेली असते. तर हे आजही आपल्या समाजात होतंय. मग कुठे मुलींचं नेतृत्व समाजात? महिलांचं नेतृत्व आहे का? बरं, हे असं तर नाही आहे की ह्याच्यात महिला सामील नाही आहेत. म्हणजे आपल्या मुलीसाठी हुंडा द्या आणि आपल्या सुनेकडनं हुंडा घ्या, ही समाजाची जी स्थिती आहे ह्यामध्ये बेसिकली ह्यात महिला सुद्धा इन्व्हॉल्ड आहेत. कारण हीच मानसिकता समाजाची कुठेतरी आहे. आणि त्यामुळे आपल्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान, द बिगेस्ट चॅलेंज बिफोर अस, विकसित भारताला जर आपल्याला पोचायचं असेल तर आपल्याला सोशल लीडरशिप ही महिलांना द्यावी लागेल. सामाजिक नेतृत्व सुद्धा महिलांकडे येणं गरजेचं आहे. आणि हा मेंटल इश्यू आहे. मेंटल म्हणजे नुसता आजार मेंटल असं नाही, तर हा मेंटॅलिटीचा सुद्धा इश्यू आहे. हा मानसिक दृष्टिकोनाचा इश्यू आहे. महिलांकडे सामाजिक नेतृत्व असू शकतं, ते आहे, ही मानसिकता आपल्याला समाजात आणावी लागेल. आता हे कसं शक्य होईल? तर हे शक्य होईल कारण आपल्याकडे बऱ्याच आपण इफेक्टिव्ह असे पब्लिक कॅम्पेन्स केलेले आहेत. तुम्हाला आठवत असेल, म्हणजे मला वाटतं पेटीएम आहे, आपण हम दो हमारे दो खूप जुन्या काळात आपण बघितलं, स्वच्छ भारत अभियान आहे. असे बरेच आपल्याला सांगता येतील की जे पब्लिक कॅम्पेन्स करण्यात आले आणि या पब्लिक कॅम्पेन्सच्या मार्फत आपण लोकांपर्यंत एखादा संदेश पोहोचवला. म्हणजे मेक इन इंडिया आहे, स्किल इंडिया आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण मेक इन इंडियामध्ये सहभागी नसू सुद्धा, पण आपल्याला माहिती आहे कारण ते यशस्वी पब्लिक कॅम्पेन आहे. तर अशा कॅम्पेन्सच्या माध्यमातून आपल्याला कुठे ना कुठेतरी हा संदेश सुद्धा पोचवणं गरजेचं आहे. तर आता असे सामाजिक बदल हे घडवून आणले पाहिजे, ज्यापैकी मला वाटतं एक मोठा बदल जो झाला तो मुस्लिम महिलांच्या बाबतीत झाला. तो म्हणजे जे ट्रिपल तलाकचं क्रिमिनलायझेशन झालं, त्यामध्ये त्यांचं मुस्लिम महिलांचं जे हक्क आहे, जी सिक्युरिटी आहे, ती त्यांना कुठेतरी प्रदान करण्यात आली. आणि आता मी शेवटचा जो भाग आहे त्याच्याकडे येते. हा रस्ता आपण कापत असताना आपल्याला सगळ्यांना लक्षात घ्यायचं आहे की जर मी एखाद्या जागी पोहोचली, तुम्ही एखाद्या जागी पोहोचला की जिथे सामान्यतः महिला पोहोचू शकत नाही, तर आपल्याला फक्त स्वतःसाठी आनंदी व्हायचं नाही आहे, तर हे भान ठेवायचं आहे की मी ज्या कामासाठी पोचलेली आहे ते तर काम करीनच, पण हे भान नक्की ठेवीन की माझ्याबरोबर अजून 10 महिलांना तरी मी पुढे आणण्याचा प्रयत्न करीन. हे भान राहिलं तर महिला नेतृत्वात पोहोचण्यात काही अर्थ आहे. नाहीतर आपण आमदार झाला, बाकीच्या महिलांना विसरून गेला, त्यांनी फक्त कॅम्पेनमध्ये उतरायचं. हे भान जर आपण ठेवलं तर 2047 पर्यंत आपण पोहोचू. अ वाईज वुमन विशेस टू बी नो वन्स एनिमी, अ वाईज वुमन रिफ्युजेस टू बी एनीवन्स विक्टिम. एवढं लक्षात ठेवा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.